श्रावणाचे दिवस, सणांची लगबग, घराघरात आनंदाची रेल सेल आणि या आनंदात तर गोकुळची साथ हवीच. श्रावणाचा प्रत्येक क्षण स्वादिष्ट आणि आनंदी बनवा गोकुळ श्रीखंड, आंबा श्रीखंड, मिक्स्ड फ्रूट श्रीखंड आणि मलाईदार बासुंदी सोबत. सण, उत्सव आणि आपल्या माणसांसोबतचे खास क्षण साजरे करा गोकुळच्या खास चवींसोबत. गोकुळ, श्रावणाच्या आनंदाची खास चव. गेली अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या दोडामार्ग शहरातील अधिकृत रिक्षा स्टँडचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार असल्यानं रिक्षा चालक मालक संघटनेच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. गुरुवारी कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघ उपप्रादेशिक परिवहन विभागानं पाहणी केली असून गणेश चतुर्थीपूर्वी अधिकृत रिक्षा स्टँड सुरू होणार आहे. पाहूयात. माहित नव्हतं आणि माहिती तर आम्ही लवकर कामातून लवकर आलो. जसं काय आलं तसं आम्ही आलं आणि आपले सगळ्यांनी जी खात्री केली ते खूप चांगलं वाटलं. आणि इथून यापुढे जे तुम्ही आता रिसर्चसाठी प्रस्ताव पाठवलाय तो लवकर जर अप्रूव्ह करतील आणि सगळ्यांना माझं तिथून पुढं पुढच्या वाटचालीसाठी सर्व संघटनाचे अध्यक्ष, जे सर्व पदाधिकारी, अधिकारी आणि जे सगळे छोट्यापासून मोठ्यापर्यंत जे सगळे या गोष्टी सांगत असतात ते सगळेजण असं नाही कोण राहिला वगैरे असं काय नाही, जे प्रत्येकजण असेल त्या सगळ्यांना माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. मानव अधिकार संरक्षण संघटनेचा मी कोकण विभागीय अध्यक्ष आहे. तसंच कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघ या महासंघाला मी कार्याध्यक्ष आहे. त्याचप्रमाणे जिल्हा संघटना आहे त्याचा मी जिल्हा समन्वय घेऊन काम करतो. प्रेस रिपोर्टरला मी गुप्तला जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम करतो. बऱ्याचशा जबाबदारी माझ्या खांद्यावर आहेत आणि गरजू लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कार्यरत असतो. ज्या व्यासपीठावर उपस्थित असणारे माझे सहकारी सुनील करंजकर यांच्याजवळ आम्ही वर्ग घेतलेला आहे. रिक्षा संघटनेला गेली 30 वर्ष मी रिक्षा संघटना त्या पदाधिकारी म्हणून काम करत आहे. त्याचबरोबर माझ्यासोबत विमलताई असोसिएशन महाप्रदेश या संघटनेमध्ये हृदय नागरिकर जिल्हा समन्वय म्हणून काम करतात. तसंच कोकण साहेब आमचं तो जोडक मित्र कारण आपण तो जोडक मित्र जे एक अधिकारी असूनही की अधिकाऱ्यांमध्ये जो माणूस म्हणून एक अखेर अधिकारी सहसा सर्वसामान्य माणसाला जवळ येत नाही हा आचरण आपला अनुभव आहे. तर ही व्यक्ती अशी आहे की आम्हाला आपल्याला सुद्धा तुमच्यासोबत फिरायला आहे अशी ही व्यक्ती आहे. त्याचप्रमाणे माझे सहकारी मानवण तालुका अध्यक्ष संदीप सावंत, निर्मली तालुका अध्यक्ष मंगेश सावंत, तसंच या ठिकाणी ज्येष्ठ मंडळी बरेचसे आहे. त्याचप्रमाणे माझे पत्रकार मित्र त्यांनाही बोलवला की या ठिकाणी आता रिक्षा स्टँडचा प्रश्न आहे. हळदणकर साहेबांनी आमच्याजवळ हा विषय 15 दिवसापूर्वी आमच्याजवळ संघटनेनं हा विषय दिला. 15 दिवसापासून आजपर्यंत या ठिकाणी नगराध्यक्ष, त्यानंतर पिंडगुरूचे अधिकारी, ज्येष्ठ नागरिक या सगळ्यांचा मी आभार व्यक्त करतो. कारण त्यांनी जे सहकार्य दिले त्यामुळे हा रिक्षा स्टँड लवकरात लवकर पूर्ण होईल. हा रिक्षा स्टँड म्हणजे म्हणण्यासाठी फक्त आता ITA कमिटीची मीटिंग होणं गरजेचं आहे आणि ती मीटिंग झाल्याच्या नंतर त्या मीटिंगमध्ये मंजुरी मिळाल्याच्या नंतर तुम्हाला इथे तुम्ही बोर्ड लावून आता नाही रिक्षा स्टँड तुमचं मंजूर होईल आणि ते रुपये आणि सत्यनारायणाच्या कृपेने आणि तुमच्या ज्येष्ठ नागरिकांच्या सगळ्या आशीर्वादाने लवकरात लवकर रिक्षा स्टँड या ठिकाणी पूर्ण होईल. पुढच्या वर्षी याच वेळी
किंवा जिल्ह्याचे RTO तसेच त्या ठिकाणी उपस्थित असलेले रिक्षा मालक संघटनेचे तालुका पदाधिकारी, आम्ही काय या ठिकाणी फार मोठी रिक्षाला मदत केली नाही, पण मी त्यांना एकच सांगत होतो की तुम्ही रिक्षा टॅक्सी आणत असताना तुमचं रिन्युअल करा. हे फार गरजेचं आहे, कारण ज्या फॅसिलिटीज असतात शासनाकडनं त्या सर्व तुम्हाला मिळाल्या पाहिजे आणि त्याच्यातच तुम्हाला शिस्त लागणार आहे. काही लोक ज्यावेळी आम्ही या ठिकाणी सहकार्य केलं रिक्षा देण्यासाठी, त्यावेळी काही प्रायव्हेट टॅक्सी ठिकाणी रिक्षा चालत होते, तर त्यांना नको ती शिस्त, कोण तुमचं काय करणार, तुम्ही चालू ठेवा. पण बेशिस्तीचा कारभार करायला कोणी कोणाला प्रवृत्त करू नये. जे काय आहे ते नियमाने करावे, त्याच्यातून जो चांगलं होत असतं आणि त्या पद्धतीप्रमाणे आम्ही आमची छोटी काय संस्था असेल ना, आम्ही आजही सहकार्य आमचं संचालक म्हणा, आमचे पदाधिकारी म्हणा, हे सगळं करायला तयार आहोत. आणि त्यांची पण मदत आम्हाला असते, त्यांची पण खाती आहे आमच्याकडे, तेही आम्हाला सहकार्य. अशा पद्धतीचं सहकार्य आपलं कायम आम्हाला मिळत जावं आणि तुमची या ठिकाणी उत्तरोत्तर कीर्ती हो, हेच सरचरणी प्रार्थना करून पुढे करतो. जय जय. प्रतिनिधी त्यानंतर सावंत साहेबांना विनंती आहे की पिंपळेश्वर देवस्थानला नतमस्तक होऊन सर्व माझे पदाधिकारी, कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महामंडळाचे कार्याध्यक्ष व ह्युमन राईट असोसिएशनचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक, कोकण विभाग ह्युमन राईट जिल्हाध्यक्ष सर्व मांडुरेकर, मालवण तालुकाध्यक्ष अनिल सावंत, कणकवली तालुकाध्यक्ष मंगेश सावंत, सर्व सोसायटीचे पदाधिकारी, चेअरमन, या पिंपळेश्वर चालक मालक संघटनेचे अध्यक्ष संत भळकर, सर्व पदाधिकारी. खरं म्हणजे या ठिकाणी या दोघांची माझी ही ओळख काही नवीन नाही. गेली अनेक वर्ष दोघांचे माझे मित्र मंडळी मला ओळखतात. माझं क्रिकेटचं मैदानात सुरुवात झाली. मला परत संघटनेच्या माध्यमातून जोडामाला द्यायची संधी मिळाली. मगाशी साहेबांनी म्हटलं की रिक्षा चालक मालकांच्या भवितव्यासाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना माननीय मुख्यमंत्री प्रताप सरनाईक यांनी केलेली आहे आणि आनंद दिघे साहेब कल्याणकारी मंडळाची ही जी योजना आहे त्याचे फॉर्म मी संतोष साहेबांना दिलेले आहे. सर्वांनी ते फॉर्म भरावे. वयाच्या 65 नंतर पेन्शन हा जो विषय आहे, दरवर्षी 10,000 रुपये जी पेन्शन आहे ही प्रत्येकाला मिळणार. मला सुद्धा सँक्शन झालेली आहे. अजून ते पेन्शन माझ्या अकाउंटला जमा व्हायला नाही आहे, पण तिथून मला OTP आलेला आहे. लवकरात ती होईल. तर माझी वयाची 65 सुरू झाली. काय बघतील मी 65 वर्षाचा म्हटल्यानंतर पुढे मला मी 50 वर्षाचा झाला. कारण तसे माणूस जर निर्व्यसनी असता, मी दोडामार्गात खेळलो, भरपूर खेळलो, सगळे माझे मित्र आहेत, त्यांना माहिती आहे की मी कसल्याही व्यसनाला शिवलो नाही. मी ते भरपूर खायला घालायचे मला. कसल्या कायम कसला प्रकारचं मटण मागितलं की गुरु आमचा सुवास शिकारीची सुद्धा मला म्हणजे त्यांनी मटणं घातलेली आहे. पण बरोबर मला आज उद्या आहे हा विषय बोलायला मला खरं वाटतं. कारण दोडामार्गात मी एवढा मी म्हणजे रममय झालो होतो. आम्ही 5-6 खेळाडू दोडामार्गात खेळायला यायचो. आम्हाला दोडामार्गाचे लोक आम्ही दोडामार्गात समजायचे. गोव्याच्या बऱ्याबऱ्या टीमना या ठिकाणी आम्ही पाणी तापलेलं आहे. साळगावकर म्हणा, चौगुले म्हणा, त्यांचे प्लेयर या दोडामार्गात यायचे आणि दोडामार्ग ही टीम त्यांना मारायची. त्यामुळे दोडामार्ग हा फेमस प्रसिद्ध तालुका झालेला होता. आता तालुका झाला पण त्या एवढंसं गाव ठेवत होतं. तर ह्या शाळेच्या मैदानावर दोडामार्गचे चांगल्या टीम मारायची आणि हे गोव्यात प्रसिद्ध झालं. पण त्या दोडामार्ग शाळेच्या मैदानावर खेळायचा आणि ठराविक
मारतावर ते असं सगळीकडे प्रसिद्ध झालं आणि त्यामुळे आम्ही घरी झालो. नंतर मी गोव्यात गेलो, गोव्यात खेळलो आणि त्यानिमित्ताने मला बराच तिथे प्रतिसाद मिळाला. ज्यावेळी आम्ही ह्या गोव्यात दोनाला पाऊल मी ठेवतो त्यावेळी पहिल्यांदा सुहास भेटतो, नंतर एकनाथ भेटतो आणि हे सगळे माझे मित्र. गुरुची अजून आठवण मला आम्हाला येते. त्यानंतर भाऊ चांदेलकर आहे, इथे सुहास चांदेलकर आहे, हे सगळे माझे जुने मित्र या ठिकाणी बसलेले सुद्धा याने आमचे खेळ बघितलेले आहेत. अजून ते आम्हाला ओळखतात आणि त्या निमित्ताने रिक्षा संघटनेच्या माध्यमातून परत येण्याचा योग आला. बरोबर मगाशी त्यांनी चांगला विषय काढला. तुम्ही सगळ्यांनी कल्याणकारी मंडळाचे फॉर्म भरा. कारण काय, आज तुम्ही वयाची 50 उलटलेली असेल, आज तुम्ही 45 उलटलेली असेल, पण वयाची ज्यावेळी 60 तुम्ही म्हणता त्यावेळी तुम्हाला त्या फॉर्मची आठवण येणार. आणि कल्याणकारी मंडळ, आनंदराव दिघे साहेब कल्याणकारी मंडळ हे न संपणारं माध्यम आहे आणि हे शासनाने 50 कोटी रुपये याच्यासाठी, या फाउंडेशनसाठी एका ठिकाणी जमा करून ठेवलेले आहे. 50 कोटी रुपये जमा आहे. त्यामुळे रिक्षा चालक मालकांना त्याची भीती नाही. आता फी जी आहे 800 रुपये आणि 300 रुपये, वार्षिक फी 800 रुपये, 500 रुपये आणि 300 रुपये ही मासिक फी आहे. ही फी जी आहे ती आपल्या ह्याच्यासाठी आहे, आपल्या भविष्यासाठी फी आहे. ही भरलीच पाहिजे, त्याच्यात हे नाही. वार्षिक एकदाच वर्षात भरायची, एकदाच 500 रुपये भरायची. 300 रुपये जे आहे ते वार्षिक रक्कम जी आहे आणि ही फी भरल्यामुळे तुम्हाला असं काही नाही. हा निधी गोळा आलेला आहे, पण रिक्षा चालकाच्या माध्यमातून जर आपण शासनाला त्याची मदत केली तर त्याचा आपल्याला पुढे चांगल्यापैकी मिळणार. सगळ्यांनी ते फॉर्म भरा. लॉग इन करायची तुम्हाला माहिती नसेल तर ती आम्ही